रोखठोक पत्रकारिता, शब्दांची उंची, उंचीचं सामर्थ्य, लोकशाहीचा खरा आधारस्तंभ, जो आणतो सत्य उजेडात, मांडतो ठोस भूमिका अन्यायाविरोधात, मिळवून देतो न्याय सकल जना। आपण पाहत आहात पुण्याचं अग्रगण्य न्यूज नेटवर्क हॅलो पुणे न्यूज, आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब। नमस्कार, मी प्रतीक वाघ, राहणार राजनी, तालुका आंबेगाव, जिल्हा। हे लागवड करायचं कारण म्हणजे आम्ही पहिल्यांदा ऊस लावत होतो व आम्हाला ऊसात उत्पन्न भेटलं नाही, त्या प्रमाणात ऊसाला उत्पन्न भेटलं नाही आणि ऊसाला तोडायला जवळजवळ 22 ते 24 महिने लागायचे। त्यानंतर मला असं वाटलं की केळीत उत्पन्न जास्त निघते, त्यानंतर आम्ही मग केळी लावायचं सुचवलं, कारण 24 महिन्यात 2 वेळा केळी निघून जातात, एक्सपोर्टला चालतात, त्यामुळे त्या उत्पन्न आम्हाला जास्त प्रमाणात भेटतं। आमच्या इथं महेंद्र मामा आहे, त्यांनी पहिले केळी लावली होती, त्यांच्या मार्गदर्शनानंतर आम्ही केळी लावली। पहिल्यांदा लावली, त्यानंतर पाहिलं तर चांगल्या प्रमाणात आम्हाला प्रॉफिट झालं। त्यानंतर आम्ही जास्त प्रमाणात केळीची लागवड केली। जैन कंपनीला आम्ही कॉन्टॅक्ट केलं। जैन कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्फत आम्ही केळीचं रोप बुकिंग केलं। बुकिंग करत असताना आम्ही 50% पहिली त्यांना अमाऊंट दिली, त्यानंतर रोप आल्यानंतर आम्ही बाकीचे जे त्यांचे अमाऊंट राहिली होती ती त्यांना परत दिली। आम्ही जैन G9 म्हणून जैनच्या आम्ही लागवड केलेली। बाकीच्या ज्या जाती त्या जातींमध्ये आम्हाला उत्पन्न भेटत नाही। जैन कंपनीचं म्हणजे ते जे झाड आहे त्याला एका झाडाला जवळजवळ 12 ते 13 फाण्या पडतात आणि बाकीचे जे झाड आहे त्यांना 7 ते 8 याच फाण्या राहतात। झाड जरी बारीक असलं तरी जैन ही व्हरायटी त्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते। केळी लागवड करायच्या पूर्वी पहिलं वावर नांगरून 3 ते 4 महिने पडून ठेवायचं, मग त्यानंतर त्याची मशागत करायची, रोटर फन्नी, खत टाकायचे, कोंबड खत असो, शेणखत असो, तुमचं लेंडी खत असो, ते सगळं टाकून घ्यायचं आणि मग बेड पाडून वावर भिजवून तयार ठेवायचं। मग रोप आली की लागवड करून 7x5 या प्रमाणे केळीची लागवड केली तरी चालते। 7 फूट अंतर असलं आणि झाडाचं अंतर हे 5 फूट ठेवायचं, एका झाडाच्या मधोमध अंतर 5 फूट ठेवायचं। लागवड ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या मेळ्यात लागवड केली तर ती फायदेशीर राहते मार्केट। त्यानंतर त्याला चिलिंग येत नाही, थंडीत जर केळी गेली तर ते चिलिंग मध्ये सापडतं, त्यामुळे त्याला मार बसतो। अंतर कमी झालं तर त्याला रोगराई जास्त येते, झाड एकमेकात गुंतावत होतं झाडाचा, आणि अंतर जर जास्त प्रमाणात झालं तर ते सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात आतमध्ये नाही आला पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस नंगर टाकते केळी त्या सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात आतमध्ये नाही आला पाहिजे। लागवड करतो त्यावेळेस आपले 1840, 1026 त्यात युरिया घेतला तरी चालतंय। लागवडीच्या टायमाला ते टाकलं तरी चालतंय, MOP वगैरे टाकलं ना तरी चालतं। मी सध्या आता माझी 3 एकर केळी आणि मी माझी 4-4.5 एकरची रोप जवळजवळ बुकिंग घ्या। व्हायरसचं झाड शक्यतो 3 महिने ते 5-5.5 महिन्यापर्यंत येतो। ते झाड शक्यतो काढूनच टाकणे, कारण एका झाडामुळे दुसऱ्या झाडाला ते प्रॉब्लेम करपा जर आला तर त्याला शिपणी स्प्रे घ्यायचा आणि तांबेऱ्यावर पण स्प्रे घेतला तरी चालतो। सुरुवातीपासून शेड्यूल प्रमाणे नियोजन करायचं केळीचं। स्टार्टिंगला आपले MOP 1261 मॅग्नेशियम, युरिया त्यात घेतलं तरी चालतं। स्टार्टिंगला 6-7 दिवसाच्या याच्यावर खत द्यायचं। स्टार्टिंगला ब्लिचिंग पावडर वगैरे सोडायला लागते। नंतर फुगवणीच्या टायमाला मग केळी झाली का मग 4 दिवसाला ते शेड्यूल कंटिन्यू करायचं। 1.5 ते 2 तास पाणी सोडायचं दिवसाआड। फुगवणीच्या टायमाला मग 4 ते 5 तास द्यायचं दिवसाआड पाणी केळीला। लागवड केल्यापासून साधारण 6 महिन्यापासून केळीची वेण चालू होते। 6 महिन्याच्या नंतर 7-8 महिन्यापर्यंत, म्हणजे 2 महिन्यात त्याची वेण संपते। टप्प्यानुसार ते केळी काढायला येते। 9, 10, 11 महिन्यापर्यंत केळी काढणी चालते। 12व्या महिन्यात बाग पूर्णपणे संपुष्टात येतो। हो, शक्यतो विशेष काळजी म्हणजे त्याच्यावर मच्छर टोचले नाही पाहिजे त्याला, आणि दुसरी गोष्ट केळीला पान घासून द्यायचं, नंगर हा मोकळा राहिला पाहिजे। त्या नंगराला म्हणजे कोणती माशी चावली नाही पाहिजे, त्याला स्प्रे घ्यायचा, बुरशीनाशक, कीटकनाशक। विक्रीचं नियोजन आम्ही एक्सपोर्ट करतो, सगळा माल एक्सपोर्ट करतो। एक्सपोर्टला इराण, इराक या ठिकाणी, दुबई यासारख्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो माल। आता भाव सध्या 21 ते 22 रुपयापर्यंत चालू आहे सुरूला। मालाची शायनिंग बघून घेतात, मालाला किती शायनिंग आहे, साईज, ओव्हर साईज पण त्यांना चालत नाही आणि कमी साईज पण चालत नाही, त्यांना मीडियम माल लागतो आणि एकदम काकडीचा जसा वास येतो तसा केळीचा वास आला पाहिजे, म्हणजे कापल्यानंतर। एकरी चांगला माल जर पिकवला तर 30-35 टनाच्या मेळात तो माल निघला पाहिजे। एका झाडाला जो 35 किलो नंगर पडला पाहिजे सरासरीनुसार। विशेष म्हणजे यात कष्ट कमी आहेत, आणि दुसरी गोष्ट अशी की ऊसाला जो कालावधी लागतो तो 24 महिन्याचा लागतो, आणि त्याच उत्पन्नाने जर केळी लावल्या तर ते केळी डबलच्या याने उत्पन्न देतात। 12 महिन्यात पहिलं पीक जातं, नंतरच्या 12 महिन्यात दुसरं, म्हणजे त्याच केळी डबल निघतात। नोकरीच्या मागे पडण्यापेक्षा तुम्ही चांगल्या उत्कृष्ट दर्जाने जर शेती केली तर
तुमच्यासाठी कधी पण फायदेशीर. शेती कधी तुम्हाला लॉस मध्ये घेऊन जात नाही. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही शेती केली, नियोजन केलं, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.